Dear students, today we continue the numericals on rotational motion. याच्या अगोदरचे न्यूमरिकल्स आपण लर्न केलेले होते बेटा 32 नंबरपर्यंत. आता त्यानंतर पुढचा न्यूमरिकल जो आहे तो 33 नंबरचा न्यूमरिकल आहे आणि हे न्यूमरिकल्स रोटेशनल कायनेटिक एनर्जीचे आहेत. रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हटलं की फॉर्म्युला आठवला पाहिजे 1/2 I ओमेगा स्क्वेअर 1/2 I ओमेगा स्क्वेअर. व्हील म्हटल्यानंतर फ्लाय व्हील याचं मास किती दिलेलं आहे तुम्हाला 8 kg राईट. रेडियस दिलेलं आहे R = 40 सेंटीमीटर, त्याचे मीटरमध्ये 0.4 मीटर. इज रोलिंग इम्पॉर्टंट वर्ड आहे बरं का, लक्षात ठेवा. रोलिंग रोटेटिंग नाही, रोलिंग हॉरिझॉन्टल रोड विथ अँग्युलर वेलॉसिटी किती ओमेगा = 15 रेडियन पर सेकंड. if the moment of inertia of wheel about its axis I = 0.64 kg meter square, then rolling kinetic energy is to be calculated. हां काय बेटा बेसिक फार्म्युला तुम्हाला कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग इज इक्वल टू हां सांगा काय फॉर्म्युला 1/2 I ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 mv स्क्वेअर. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जी अँड लिनियर कायनेटिक एनर्जीची. इथं I तुम्हाला दिलेला आहे, ओमेगा दिलेला आहे, एम मास दिलेला आहे, लिनियर वेलॉसिटी काढायची आहे बेटा. पहिल्यांदा V = R ओमेगा आणि R किती 0.4 इंटू ओमेगा 15 15 चौक 60 बरोबर आहे. 15 चौक 60 म्हणजे 6 मीटर पर सेकंद. म्हणजे दिलेला डाटा काय प्रॉब्लेमसाठी फॉर्म्युला आपण लिहिला आणि दिलेल्या क्वांटिटीज कोणत्या कोणत्या दिलेल्या आहेत आणि कोणत्या कोणत्या काढायच्या आहेत. तर या ठिकाणी लिनियर वेलॉसिटी आपल्याला काढावी लागेल आणि लिनियर वेलॉसिटी काढल्याशिवाय आपल्या फॉर्म्युला कंप्लीट होत नाही. म्हणून लिनियर वेलॉसिटी पहिल्यांदा काढून घेतली. आता या फॉर्म्युल्यामध्ये पूर्ण व्हॅल्यू पुटअप करा. व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आता पहा 1/2 ॲज इट इज I किती 0.64 आणि ओमेगा स्क्वेअर 15 × 15 प्लस 1/2 मास 8 आणि व्ही स्क्वेअर 6 × 6. आता पहा बेटा इथं जे असेल हे आलं 4 राईट. हां आता इथं येईल किती 2 कॅन्सल केलं तर 0.32 हां. आता 15 मल्टिप्लाय करा किती येतं 15 × 2 = 30 हातचे 3 45 आणि 3 48 1 2 हे येत आलं बेटा इंटू 15 प्लस साइन चौक 24 × 6 24 × 6. कॅल्क्युलेशन अगदी सिस्टमॅटिक करत चला. आता 15 × 120 हातचे 12 15 चौक 60 आणि 12 60 आणि 12 म्हणजे 72. 1 डेसिमल पॉईंट म्हणजे हे बेटा प्लस साइन चौक 24ला 4 हातचे 2 6 × 2 = 12 आणि 2 14 24 × 144. डायरेक्ट जरी केलात तर तेवढंच येतं. आता या दोघांची बेरीज करा बेटा. हे 4 आणि 2 6 हे 4 आणि 7 आणि 4 11ला 1 हातचाला 1 1 आणि 1 2 किती आलं
216 जूल. रोलिंग kinetic energy of rolling is equal to 216 joule. Kinetic energy of rolling is equal to 216. फॉर्म्युला आणि किमती ठेवा. ही बॉडी कोणती दिलेली होती? अशी स्पेसिफिक बॉडी इथं काही दिली नव्हती. डाटा पूर्ण दिला होता. फ्लायव्हील दिलं होतं. आता फ्लायव्हील दिलं म्हणजेच कोणती बॉडी झाली? ती डिस्क बॉडी झाली. आणि मग या ठिकाणी बेटा ही अशा पद्धतीनं हा न्यूमरिकल सॉल्व करायचा. आता त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकलमध्ये चला. नेक्स्ट न्यूमरिकल 34 नंबर काय दिलेलं आहे पहा. इफ ए सॉलिड स्पियर ऑफ मास स्मॉल em इज इक्वल टू 0.5 kg 500 ग्रॅम दिलेले आहे. या 500 ग्रॅमचे के जीमध्ये कन्वर्ट केलं. 500 ग्रॅम म्हणजे हाफ के जी. रोल्स विदाउट स्लिपिंग विथ ए वेलॉसिटी लिनियर वेलॉसिटी दिले बेटा. व्ही इज इक्वल टू 20 सेंटीमीटर म्हणजेच 0.2 मीटर पर सेकंड. देन रोलिंग कायनेटिक एनर्जी ऑफ स्पियर सॉलिड स्पियर. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग स्पियर is to be calculated. Kinetic energy of rolling sphere is to be calculated. चला बेटा फॉर्म्युला काय सांगा मला. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी इज इक्वल टू. आता दुसरा फॉर्म्युला याला सुटेबल या प्रॉब्लेमला 1/2 mv², 1 + k² अपॉन r². आठवतो का फॉर्म्युला? 1 + k²/r² हा फॉर्म्युला मी तुम्हाला डिराईव्ह करून दिला होता. आणि हा फार इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. हा अत्यंत इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे असंही तुम्हाला सांगितलेलं होतं बेटा. हां आता या ठिकाणी किमती ठेवा बरं. काय येतात? 1/2 ॲज इट इज. मास किती दिलेलं आहे? 0.5 इंटू स्पीड किती आहे? 0.2 इंटू 0.2 राईट इंटू 1 + आता ही व्हॅल्यू मात्र मी तुम्हाला प्रत्येक वेळेस आवर्जून सांगितलं होतं. k²/r². k²/r² कोइफिशियंट ऑफ mr². सॉलिड स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो बेटा? सेंटरचा 2/5 mr². mr² कोइफिशियंट किती आहे? 2/5. mr² कोइफिशियंट किती आहे? 2/5 म्हणजे k²/r² ची किंमत इथं 2/5 आहे. ही तुम्हाला आठवली पाहिजे. आणि प्रत्येक बॉडीला k²/r² ची किंमत ही वेगवेगळी असते. आणि त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं म्हणून k²/r² ची किंमत 2/5. आता किमती अगदी व्यवस्थित सिस्टमॅटिक पुटअप केल्यानंतर आता कॅल्क्युलेशन बेटा. हे इथं 0.2 म्हणजेच इथं 0.1 आलं. 2नं कॅन्सल केलं 0.2ला 0.1 आलं. आता बेटा 1, 2 आणि 3 10चे पॉवर किती? 3 झाले. इथं 2 इंटू 1 2 2 इंटू 5 10 10 इंटू 10⁻³ -3 म्हणजे इथं 10⁻⁻1 10⁻⁻1 10⁻⁻1 म्हणजे किती झाले? 10⁻³ आणि 10 5 इंटू 2 10. आता बेटा इथं LCM काढलात काय येतं? 5 + 2 डिवायडेड बाय 5 अँड दॅट इज इक्वल टू 5 आणि 2 7 म्हणजे 70 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 5. किती आलं हे? 70 म्हणजे 70 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 5. आता बेटा परत याला सिम्प्लिफाय करावर पुढे 5 × 1 = 5 2 उरले 20 5 × 20 म्हणजेच किती आलं? 14 इंटू 10⁻³ जूल. 14 इंटू 10⁻³ जूल म्हणजेच किती आलं? याला आपण असं लिहिता येतं 0.014. आता इथला डेसिमल पॉईंट आहे 1 इथं
2 आणि परत एक 0 म्हणजेच दिलेला रिझल्ट जो आहे आपण कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग इज इक्वल टू 0.014 जूल. किती आला हा? ही व्हॅल्यू जी असेल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी इज इक्वल टू 0.014 जूलमध्ये. 0.014 जूलमध्ये. हा झाला प्रॉब्लेम नंबर किती? 34. याचं सोल्युशन आपण इथं कंप्लीट केलं आहे. आता त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल जो असेल 34 झाल्यानंतर 35. चला 35 नंबरचा न्यूमरिकल्स पहा. हां आता डिस बॉडी वेगवेगळी, फॉर्म्युला तोच आहे, रोलिंग कायनेटिक एनर्जीज आपल्याला इथं काढायचं आहे बेटा. इफ ए डिस्क ऑफ मास m इज इक्वल टू 0.4 kg, 400 ग्रॅम आहे आणि 400 ग्रॅमचे कन्व्हर्ट केलं आपण कशामध्ये? 400 ग्रॅमचे कन्व्हर्ट केलं kg म्हणजे 0.4 kg. इज रोलिंग ऑन ए हॉरिझॉन्टल सरफेस विथ युनिफॉर्म स्पीड v is equal to 2 meter per second, then a rolling kinetic energy. आता ही डिस्क आहे इथं इम्पॉर्टंट. तर यासाठी कोणता फॉर्म्युला आपल्याला आहे सांगा? आत्ताच आपण घेतलेला कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग इज इक्वल टू 1/2 mv² 1 प्लस k² अपॉन r. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग इज इक्वल टू 1/2 mv² 1 प्लस k² अपॉन r². चला ठेवा 1/2. मास किती? 0.4. v किती? 2 × 2 × 1 प्लस आता k² अपॉन r², कोएफिशिएंट ऑफ mr². डिस्कचा फॉर्म्युला काय बेटा? I डिस्क इज इक्वल टू mr²/2. कोएफिशिएंट ऑफ mr² म्हणजे किती? 1/2. इथं आपण किती? 1/2 म्हणजे k² अपॉन r² व्हॅल्यू 1/2. k² अपॉन r² हे प्रत्येक बॉडीला आणि प्रत्येक ॲक्सिस ऑफ रोटेशनला वेगवेगळी व्हॅल्यू असते. आणि थिअरी जेव्हा शिकवतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस ट्रेस आऊट केलं होतं, मी लक्षात आणून दिलं होतं तुमच्या. आता पाय बेटा इथं काय करा, आता हे हाफ इथं कॅन्सल झाला. 0.4 × 2 0.8 × 3/2 1 प्लस 1/2 1 प्लस 1/2 म्हणजे किती आलं? 3/2. हे 2 इथं कॅन्सल केलं. 0.4 0.4 × 3 किती आलं? 12. 4 × 12 दॅट इज इक्वल टू जूल. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग इज इक्वल टू 1.2 जूल. रोलिंग कायनेटिक एनर्जी जी आलेली आहे या डिस्कची ती 1.2 जूल आलेली आहे. ती 1.2 जूल. लक्षात आला? हा न्यूमरिकल कशा पद्धतीनं आपण सॉल्व केलेला आहे तो तुमच्या क्लिअर झाला पाहिजे. आता त्यानंतर बेटा पुढचा न्यूमरिकल जो असेल तो 36 नंबरचा. इफ द अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी इन्क्रीजेस बाय किती? अँग्युलर मोमेंटम म्हणजे L इन्क्रीजेस बाय 50% म्हणजे L2 इज इक्वल टू L1 प्लस 50 डिवाइड बाय 100 टाइम्स L1. म्हणजेच किती आलं बेटा? हे L1 जर मी कॉमन काढलं तर 1 प्लस 0.5 इज इक्वल टू 1.5 L1. L2ची किंमत जी आली ती किती आली? L2ची किंमत आली 1.5 टाइम्स L1. तर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इन्क्रीजेस बाय कायनेटिक एनर्जी ऑफ
रोटेशन इन्क्रीजेस बाय, ती कायनेटिक एनर्जी आपल्याला इथं काढायचं आहे. तर कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता इथं पहा, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जो आहे तो काय, 1/2 I इंटू ओमेगा स्क्वेअर. आता याला ओमेगानं मल्टिप्लाय केलं, ओमेगानं मी डिव्हाइड केला. कशासाठी केलं मल्टिप्लाय ओमेगाने, आयनं मल्टिप्लाय आय अँड डिवाइड आय, आय इंटू आय, आय स्क्वेअर डिवाइड बाय आय. आणि आय ओमेगा म्हणजे काय, एल इज इक्वल टू आय इंटू ओमेगा, म्हणजेच आपल्याला एल स्क्वेअर डिवाइड बाय 2I, एल स्क्वेअर डिवायडेड बाय 2I. मग आता ही कायनेटिक एनर्जी अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम किती टक्क्यानं वाढलेलं आहे, 50%. आता हे दुसऱ्यासाठी ke2 इज इक्वल टू 1/2 L2 स्क्वेअर अपॉन 2I, हे कॉन्स्टंट आहे बरं का 2. तर ke2 अपॉन ke1, ke2 अपॉन ke1 इज इक्वल टू L2 स्क्वेअर डिवायडेड बाय L1 स्क्वेअर. हे 2I कॅन्सल झाला, L2 स्क्वेअर अपॉन L1 स्क्वेअर. चला बेटा, L2ची किंमत किती दिलेली आहे तुम्हाला सांगा बरं मला. L2ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी, 1.5 टाइम्स L1 डिवाइड बाय L1 याचा होल स्क्वेअर, हे कॅन्सल, 2.25. 1.5चा स्क्वेअर किती होतो, व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 1.5, 1.5चा स्क्वेअर किती येतो, 2.25. 15चा वर्ग किती, 225 आणि डेसिमल 2 डिजिट झालं आहे, म्हणून त्याचा. आता हे काय, इन्क्रीजेस बाय 1, म्हणजे दोन्हीकडेही -1 ॲड करा बेटा. ke2 मायनस ke1 अपॉन ke1 इज इक्वल टू 2.25 -1. हे लक्षात आलं ना, इथं -1 करा या साईडला आणि इथंही -1 करा असं, आणि लसावी काढलं तर ke2 मायनस ke1 अपॉन ke1 इज इक्वल टू 2.25 -1, 1.25. म्हणजेच हे किती, इन्क्रीज डेल्टा के अपॉन के इज इक्वल टू 125%. 1.25ला 100नं मल्टिप्लाय करा आणि 100नं डिवाइड करा. 100नं मल्टिप्लाय केलात म्हणजे पर्सेंटेजचं सिम्बॉल जे असेल ते 1.25 म्हणजे किती झालं, 1.25 इंटू 100 म्हणजे 125 आणि डिवायडेड बाय 100 पर्सेंटेजचं सिम्बॉल आहे, तर हे किती झालं, 125%. दॅट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इन्क्रीजेस बाय 25%. आलं का बेटा लक्षात. हा न्यूमरिकल पर्सेंटेजचा न्यूमरिकल असेल तर याला थोडंसं लक्ष ठेवायचं. प्रॉब्लेम टिपिकल नसतात, फक्त त्याला पेशन्स. आणि इन्क्रीजेस बाय म्हणलं तर इक्वेशनच्या दोन्ही बाजूला -1 ॲड करायचं, दोन्ही बाजूला -1 ॲड करायचं आणि LCM काढायचा. आणि म्हणजेच का -1 ॲड करायचं, इनिशियल क्वांटिटी सबट्रॅक्ट करायचं आणि ती फायनल क्वांटिटी किती पटीनं वाढ झाली, इन्क्रीजेस बाय हाऊ मच, तर ती क्वांटिटी कितीनं वाढ झाली तेवढ्यासाठी -1 दोन्ही साईडला इक्वेशनच्या आपण ॲड करायचं, मायनस ऑन बोथ दी साईड. आणि मग लसावी घ्या आणि पुन्हा पर्सेंटेजमध्ये अशा टाईपचा न्यूमरिकल तुम्हाला लक्षात येईल. चला आता पुढे नेक्स्ट. आता पुढे जो असेल न्यूमरिकल नंबर 37मध्ये बेटा. चला आता लक्ष देऊन, अ व्हील ऑफ 2 kg, m इज इक्वल टू 2 kg, व्हील म्हणजे फ्लायव्हील, व्हील ऑफ 2 kg having practically all the mass concentrated along the circumference of the circle of radius 20 centimeter म्हणजे 0.2 मीटर बेटा, 20 सेंटीमीटर म्हणजे 0.2 मीटर, is rotating on its axis with angular velocity omega 100 radian per second. Then the kinetic energy of wheel.
कायनेटिक एनर्जी ऑफ व्हील तुम्हाला काढायचं आहे. आता कायनेटिक एनर्जी ऑफ द व्हील म्हणजे कोणती? रोटेटिंग कायनेटिक एनर्जी, रोटेशनल, रोलिंग नाही, रोटेटिंग कायनेटिक एनर्जी ऑफ द व्हील काढायचं आहे. सांगा बेटा काय फॉर्म्युला? कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन इज इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर, 1/2 I ओमेगा स्क्वेअर. आता इथं मात्र एक ऑल मास कॉन्सन्ट्रेटेड ऑन द सर्कम्फरन्स, म्हणजे अशी जी व्हील आहे हे मास पूर्ण इथं कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, म्हणजेच फ्लायव्हीलला त्यानं रिंग केलेलं आहे. मग रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू mr स्क्वेअर. मास दिलेला आहे, रेडियस दिलेला आहे आणि अँग्युलर वेलॉसिटी ऑलरेडी दिलेला आहे, म्हणून इथं लिहा बेटा 1/2 mr स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. 1/2 mr स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. किमती ठेवा 1/2. मास किती आहे? 2. आर रेडियस किती? 0.2 इंटू 0.2 इंटू ओमेगा 100 इंटू 100. पहा हे 2 कॅन्सल झालं बेटा. आता हे 100 आणि हे 2 झिरो इथं कॅन्सल झाले. 2 इंटू 2 4, 4 इंटू 100 दॅट इज द 400 जूल ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. रोलिंग आणि रोटेटिंगमध्ये क्लिअर अंडरस्टँडिंग ठेवत चला, म्हणजे कन्फ्युजन काही होणार नाही. रोटेटिंग कायनेटिक एनर्जी 1/2 I ओमेगा स्क्वेअर. रोटेटिंग कायनेटिक एनर्जी 1/2 I ओमेगा स्क्वेअर. आलं का लक्षामध्ये? हा असा फक्त इथं मास कॉन्सन्ट्रेटेड ऑन द रिम असं म्हणलं तर तिथं फ्लायव्हील जरी म्हणलं तुम्हाला तर ती रिंग होते. एवढं या प्रॉब्लेममध्ये लक्षात ठेवायला पाहिजे बेटा. हां, आता त्यानंतर पुढचा न्यूमरिकल जो असेल या ठिकाणी पहा. अ बॉडी ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू 3 kg मीटर स्क्वेअर. रोटेटिंग विथ अन अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे ओमेगा 2 रेडियन पर सेकंद हॅज द सेम कायनेटिक एनर्जी. कोणती? रोटेटिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू सेम ॲज दॅट ऑफ 12 kg. म्हणजे आता हे किती दिलेलं आहे? 12 kg मूव्हिंग विथ द वेलॉसिटी ऑफ. म्हणजे कायनेटिक एनर्जी परत एक वेळेस नीट. अ बॉडी ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया I 3 kg मीटर स्क्वेअर rotating with an angular velocity 2 radian per second has same kinetic energy as that of a body of mass. म्हणजे किती बेटा? लिनियर कायनेटिक एनर्जी हे दोन्ही सारखे आहेत असं म्हटलं. रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि लिनियर कायनेटिक एनर्जी या बॉडीचं मास इथं दिलं आहे तुम्हाला किती? m इज इक्वल टू 12 kg. तर विचारलेलं आहे लिनियर स्पीड त्या बॉडीची किती असेल. व्हॉट शुड बी द लिनियर स्पीड बाय द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लक्षात येतं मी काय म्हणतो? बाय द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेशनल मोशन इज कन्व्हर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियर मोशन. 1/2 I ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 m इंटू v स्क्वेअर. रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू लिनियर कायनेटिक एनर्जी. 1/2 कॅन्सल. I3 इंटू ओमेगा 2चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू हे इथं ओमेगाची किंमत 2 आहे. 2चा स्क्वेअर 4. मास किती? 12 इंटू व्ही स्क्वेअर. आपल्याला व्ही काढायचा आहे बेटा. इथं व्ही काय करायचं आहे? काढायचं आहे.
तर आता पुढे 4 × 3 12 आणि हे 12 कॅन्सल अँड देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 1 आणि व्ही इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंद. व्ही इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंद. तर त्या बॉडीची लिनियर जी स्पीड असेल ती किती 1 मीटर पर सेकंद मीटर. आता चल पुढे नेक्स्ट न्यूमरिकल आपण सॉल्व करूया. हां 39 नंबरचा न्यूमरिकल सॉल्व करूया. 39 नंबरचा न्यूमरिकल काय म्हणतो पहा. व्हॉट फ्रॅक्शन ऑफ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग सर्क्युलर डिस्क टू टोटल कायनेटिक एनर्जी. कॉम्पॅक्ट लँग्वेज आहे प्रॉब्लेमची, फार सिम्पल आहे, परंतु लँग्वेज थोडीशी कॉम्पॅक्ट दिल्यामुळे लवकर कळत नाही, पण वाचून घ्यायचं. व्हॉट फ्रॅक्शन म्हणजे एकपेक्षा कमी येणं, म्हणजे व्हॉट फ्रॅक्शन ऑफ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजेच कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियर मोशन टू द कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडीचा रेशो काढायचा बेटा. सर्क्युलर डिस्क टू कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग. व्हॉट फ्रॅक्शन ऑफ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोलिंग सर्क्युलर डिस्क टू टोटल कायनेटिक एनर्जी. टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे रोलिंग बेटा. हां सांगा काय फॉर्म्युला मी तुम्हाला दिला होता. आता जर समजा आठवत नसेल तर तुम्हाला एक स्कोप देतो मी. कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियर 1/2 mv² डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग इज इक्वल टू 1/2 mv² 1 + k²/r². डायरेक्ट आठवलं तर वेल अँड गुड आहे, तुम्हाला फॉर्म्युला दिलेला होता मी, परंतु योग्य वेळी आठवत नसेल काय हरकत नाही. कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियर डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी 1 / 1 + k²/r². आता 1 / 1 प्लस कोणती बॉडी दिलेली आहे, डिस्क म्हणलेलं आहे. डिस्कचा k²/r² किती आहे सांगा. डिस्कचा k²/r² किती आहे 1/2. कोइफिशियंट ऑफ mr² म्हणलं ना, आणि कोइफिशियंट ऑफ mr² म्हणजे व्हॅल्यू ऑफ k²/r². अँड दिस इज इक्वल टू 1 / 3/2 अँड दॅट इज इक्वल टू 2/3. म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियर टू दी कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग इज इक्वल टू 2:3 फॉर डिस्क. 2:3 किंवा बेटा याला जर पुढे आणखीन सॉल्व केलात तर ते किती येतं 0.6667. मग तो फ्रॅक्शन म्हणजे एकपेक्षा लहान रेशो येतो, हे मात्र इथं लक्षात ठेवलं पाहिजे. चला नेक्स्ट नंबरचा न्यूमरिकल जो असेल तो कोणता. इफ अ बॉडी स्टार्ट्स रोटेटिंग फ्रॉम रेस्ट. इफ अ बॉडी स्टार्ट्स रोटेटिंग फ्रॉम रेस्ट बिकॉज ऑफ ए टॉर्क. टॉर्क किती आहे बेटा, टो इज इक्वल टू 2 Nm. टॉर्कचा प्रॉब्लेम आहे. इट्स कायनेटिक एनर्जी आफ्टर कायनेटिक एनर्जी तुम्हाला काढायची आहे आणि आफ्टर किती 20 रिव्होल्यूशन्स. आता 20 रिव्होल्यूशनमध्ये कायनेटिक एनर्जी 20 रिव्होल्यूशनमध्ये एका रिव्होल्यूशनमध्ये किती अँगल इन 1 रिव्होल्यूशन अँगल डिस्क्राइब्ड इज इक्वल टू 2π. तर 20 रिव्होल्यूशनमध्ये किती अँगल, तर थीटा इज इक्वल टू 20 × 2π. 20 × 2π किती झाला अँगल तो 20 × 2π. हां आता टॉर्क आपल्याला 2 Nm दिला आहे. तर कायनेटिक एनर्जी वर्क डन इज इक्वल टू
टो इंटू थिटा. वर्क डन, काय बेटा फॉर्म्युला लक्षात ठेवा, वर्क डन इज इक्वल टू टो इंटू थिटा. आता वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. लिनियरमध्ये फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्क डन. रोटेशनल वर्क डन इज इक्वल टू फोर्स इज इक्वॅलंट टू टॉर्क. फोर्स इज इक्वॅलंट टू टॉर्क आणि लिनियर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हां, आता वर्क डन इज नथिंग बट कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टो इंटू थिटा. सांगा आता टॉर्क किती, टॉर्क किती दिलेला आहे आपल्याला 2. थिटा किती 20 इंटू 2 पाय, 20 इंटू 2 पाय. हां, करा आता कॅल्क्युलेशन. 2 इंटू 20 40, 40 इंटू 2 80 पाय, 80 पाय जूल is the kinetic energy. 80 pi joule is the kinetic energy. Kinetic energy of the body after 20 revolution. Kinetic energy of the body after 20 revolution is equal to 80 pi joule. आता त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल जो असेल बेटा, चला नेक्स्ट न्यूमरिकल 41 नंबर. 41 नंबरचा न्यूमरिकल जो असेल तो लक्ष देऊन वाचा बरं. काय दिलेलं आहे 41. इफ अ सॉलिड स्पियर ऑफ मास 1 kg, सॉलिड स्पियर ऑफ मास 1 kg रोल्स विदाउट लिनियर स्पीड ऑफ विथ लिनियर स्पीड ऑफ 1 मीटर पर सेकंड, then the rolling kinetic energy will be, म्हणजे गिवन काय दिलेलं आहे, या सॉलिड स्पियरचं मास 1 kg, लिनियर स्पीड v 1 मीटर पर सेकंड, then kinetic energy of rolling is to be determined. चला स्ट्रेट फॉरवर्ड बेटा फॉर्म्युला आठवला, किंमत ठेवा, डायरेक्टली तुम्हाला रिझल्ट येऊन जाईल. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग इज इक्वल टू 1/2 mv², 1 + k² अपॉन r². हा अत्यंत इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग इज इक्वल टू 1/2 mv², 1 + k² अपॉन r². तर आता ठेवा किमती. 1/2 मास किती 1 kg इंटू स्पीड किती 1² 1 इंटू 1 प्लस आता k² अपॉन r². बॉडी कोणती दिलेली आहे इथं, सॉलिड स्पियर. बॉडी कोणती दिलेली आहे, सॉलिड स्पियर. आणि मग सॉलिड स्पियर असेल तर काय मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरमधून पास होणारा किंवा डायमीटरचा 2/5 mr². मग 2/5 काय k² अपॉन r² किंमत जी असेल ती किती आलेली आहे, k² अपॉन r² किंमत म्हणजे कोइफिशियंट ऑफ mr² असतो आणि तो इथं 2/5 आला. तो किती आला 2/5. हां, आता इथं जे आलं 1 × 1 1/2 इंटू LCM काढला 5, 7 / 5 अँड दॅट इज इक्वल टू 7 / 10. 7 / 10 आणि 7 / 10 इज इक्वल टू 0.7 जूल. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग इज इक्वल टू 0.7 जूलमध्ये. ते किती आले बेटा 0.7 जूल. असा सिम्पल न्यूमरिकल असतो
फक्त तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म्युला आठवणे आणि व्हॅल्यू पुटअप केलं, सगळ्या किमती ठेवलात तर इझिली तुम्हाला लर्न होईल. आता त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल अत्यंत इम्पॉर्टंट न्यूमरिकल आहे. पहा बरं बेटा काय दिलेलं आहे, अ रिंग अँड अ डिस्क. काय म्हणलेलं आहे, अ रिंग अँड अ डिस्क हॅविंग द सेम मास, अ रोल विदाउट स्लिपिंग with the same linear velocity, if the kinetic energy of the ring is 8 joule, then kinetic energy of the disk काढायची आहे बेटा. आणि कायनेटिक एनर्जी ऑफ रिंग दिलेली आहे किती, 8 जूल. आणि रोलिंग कायनेटिक एनर्जी काढायची, डिस्कची काढायची आहे. चला पहा बरं आता किती सिम्पल न्यूमरिकल तुम्हाला जो दिलेला आहे, फक्त याचं इंटरप्रिटेशन लवकर लक्षात आलं पाहिजे. आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग डिस्क इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, हे डिस्कसाठी बेटा. आणि मग कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग रिंग इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, हे रिंग. के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर दोन्ही बॉडीसाठी वेगवेगळं असतं, पण काय म्हणलेलं आहे, सेम मास आणि सेम लिनियर स्पीड म्हणलं पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग डिस्क डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग रिंग इज इक्वल टू 1 प्लस, हे कॅन्सल होऊन जातं, 1/2 mv स्क्वेअर 1/2 mv स्क्वेअर हे रेशो घेतल्यामुळे ते कॅन्सल होऊन जातं. आणि 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर डिस्कसाठी आणि 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर रिंगसाठी, हे दोन्ही कॅन्सल करायचे नाहीत आहे, याच्या किमती वेगवेगळ्या आहेत तुम्हाला माहीत आहे. 1 प्लस डिस्कला 1/2 आणि रिंगला 1 प्लस 1. रिंगला किती येतं बेटा, 1 प्लस 1. डिस्कला के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची किंमत किती म्हणले मी तुम्हाला, 1/2. कशी आली 1/2, कोइफिशियंट ऑफ एम आर स्क्वेअर, कोइफिशियंट ऑफ एम आर स्क्वेअर. अँड देअरफॉर दिस इज 3/2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 3/4. तर कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग डिस्क is equal to 3/4 into kinetic energy of rolling ring. Kinetic energy of rolling a ring, that is 3/4 into किती दिलेली आहे आपल्याला ती 8. इथं 4 कॅन्सल केलं, 4 2 8. किती आलं, 4 8ला कॅन्सल केलं आणि ते आलं 4 2 8. आणि मग 3 into 2 अँड दॅट इज इक्वल टू 6 जूल. तर कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग डिस्क, कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग डिस्क इज 6 जूलमध्ये आली बेटा. अँड दिस इज द कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग डिस्क. रोलिंग डिस्कची कायनेटिक एनर्जी तुम्ही व्यवस्थित फॉर्म्युले, म्हणजे आपल्याला प्रत्येक फॉर्म्युल्याचा कन्सेप्ट कसा आला, त्याची व्हॅल्यू के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्रत्येक बॉडीला कशी वेगळी आहे, ह्याचं अगदी व्यवस्थितशीर आपल्याला जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर असे न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी आपल्याला काहीसुद्धा म्हणजे अडचणच येणार नाही. सहजासहजी हा न्यूमरिकल आपण सॉल्व करू शकतो. फक्त फॉर्म्युले आपल्याला योग्य वेळी अगदी योग्य रिकॉल झाले पाहिजेत, म्हणजेच आपल्याला हा प्रॉब्लेम
क्लिअर अंडरस्टँड होतो आणि अशा टाईपचे न्यूमरिकल जे असेल ते सॉल्व करण्यासाठी कुठलीच अडचण येत नाही आणि प्रत्येक प्रॉब्लेम आपण इझिली सॉल्व करतो आहे. आता आपण या ठिकाणी इथं थांबूया आणि नेक्स्ट न्यूमरिकल जे असेल ते आपण नेक्स्ट पिरियडला पुढे लर्न करूया बेटा.